शिंदेंचं विडंबन कामराला भोवणार? कामराला जनतेतून कोट्यावधींची देणगी. शिंदे गटानं केली चौकशीची मागणी. रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा है, एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं केलेलं विडंबन शिंदे गटाला चांगलंच झोंबलंय. शिंदे गटानं आधी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करत गुन्हा दाखल केला. त्यानंतर कुणाल कामराच्या खात्यात देशविदेशातील प्रेक्षकांकडून मदतीचा ओघ सुरू झालाय. आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं 5 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि हाच धागा पकडून संतापलेल्या शिंदे गटानं कामराला मिळालेल्या देणगीची चौकशी करण्याची मागणी गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार करत केली आहे. कामराच्या उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल शंका आहे. कामराला देशविदेशातून निधी मिळाल्याचा संशय. कामराला मिळालेल्या विदेशी निधीच्या स्रोतांची चौकशी करावी. जब से ये कुणाल कामरा चैनल यूट्यूब पे शुरू हुआ है, मैं आपको क्लियर कट कह सकता हूँ क्या ये 1.5 से 2 करोड़ रुपए की बात है जो इंटरनेशनल फंड से आए हैं, और ये आपको यूट्यूब और मुंबई पुलिस प्रूव करके दिखाएगी. कुणाल कामरानं शो मध्ये एकनाथ शिंदेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे गद्दार असा उल्लेख केला होता. या प्रकरणी कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं. मात्र आतापर्यंत नेमकं काय घडलंय पाहूया. 23 मार्च कुणाल कामराची शो मधून शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका. 23 मार्च कामराच्या हॅबिटॅट स्टुडिओची शिंदे गटाकडून तोडफोड. कामरा विरोधात शिंदे गटाकडून गुन्हा दाखल. 28 मार्च कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा 7 एप्रिल पर्यंत दिलासा. 2 एप्रिल कामरानं वकिलामार्फत बाजू मांडल्याची माहिती. 3 एप्रिल कुणाल कामराला पोलिसांची तिसरी नोटीस. कुणाल कामरा स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून लाखो रुपये कमावतो. मात्र शिंदेंवरील टीकेनंतर कामराला देण्यात येणाऱ्या देणगीत वाढ झाली आहे. त्यामुळे कामराला देणगी देणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य चाहते आहेत की देशविदेशातील संघटना याची चौकशी होणार आहे. त्यामुळे या अग्निपरीक्षेतून कुणाल कामरा सही सलामत सुटणार की शिंदे गटाच्या तक्रारीमुळे अडचणीत येणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.